नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. सकाळीच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न जे आहे ते आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. कागदावरील मेट्रो आता प्रत्यक्ष धावणार आहे. हो, खरं आहे. अखेर आज पुणे मेट्रोची चाचणी कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी टप्प्याची जी चाचणी आहे ती करण्यात येणार आहे. कोथरूड डेपोमधून मेट्रो चाचणीसाठी निघणार, ती आयडियल कॉलनीपर्यंत धावेल आणि या चाचणी दरम्यान खुद्द पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहेत. अद्वैत, अखेर पुणेकरांना लवकरच मेट्रोमधून प्रवास करायला मिळणार का? पुणेकरांना लवकरच मेट्रोमधून प्रवास करायला मिळेल, कारण आता ही जी महत्वाचा टप्पा आहे आजची ती म्हणजे ट्रायल चाचणी. अर्थात ही अत्यंत थोड्या मार्गावरची चाचणी आहे. वनाज कॉर्नर तिथं हा जो मेट्रोचा जो कॉरिडॉर आहे वनाज ते रामवाडी, त्यातला हा टप्पा आहे. याची एक चाचणी झाली होती, परंतु ती रात्री उशिरा झाली होती आणि आता ती चाचणी होते आहे. आणि लवकरात लवकर वनाज ते गरवारे कॉलेज हा जो महत्वाचा टप्पा आहे तिथली देखील चाचणी होणार आहे. मात्र त्याच्या आधीच 31 जुलैच्या आतमध्ये चाचणी करू असं म्हटलं होतं. आपण जर बघितलं तर ही जी छोटीशी मेट्रो आहे ती सजवलेली आहे, फुग्यांनी सजवलेली आहे, तिला फुलं लावलेली आहेत आणि व्यासपीठावरती पालकमंत्री अजित पवार असतील किंवा पुण्याचे महापौर आहेत मुरलीधर मोहोळ, हे देखील इथं आलेले आहेत. हा जो भाग आहे हा पौर रोडवरचा आहे. हिलव्ह्यू पार्क कार डेपो म्हणजे हा मुख्यतः डेपो आहे आणि इथून रामवाडीपर्यंत साधारणतः 15 किलोमीटरचा टप्पा असणार आहे. 2 कॉरिडॉर मेट्रोचे आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये. एक आहे तो पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि त्याच्यावरती देखील 2 चाचण्या आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि हा जो दुसरा टप्पा आहे वनाज ते रामवाडी, याच्यावरती ही दुसरी ट्रायल होते आहे. त्यामुळं लवकरच अपेक्षा आहे. आणखीन एक मार्ग आहे हिंजवडी ते शिवाजीनगर, मात्र तो अजून सुरू व्हायचा आहे. तर पुणेकरांसाठी हे अत्यंत यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की पुणे हे वाहतूक कोंडीकरता प्रसिद्ध आहे. सर्वाधिक दुचाकी वाहनं असलेलं हे भारतातलं शहर आहे. चारचाकीची पण वाहनं संख्या जी आहे ती वाढलेली आहे. इथं पार्किंगचे इश्यू आहेत. त्यामुळे कुठंतरी वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी मेट्रोकडं एक रामबाण उपाय म्हणून बघितलं गेलं. अर्थात ही मेट्रो खूप लेट झालेली आपल्याला माहिती आहे. साधारणतः खरं तर 10-15 वर्षापूर्वीच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पहिल्यांदा चर्चेला आली आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 साली याचं भूमिपूजन केलं होतं. आणि यावर्षी म्हणजे साधारणतः 2021 साली ती धावेल असं म्हटलं होतं, परंतु मध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास हे वर्ष या वर्षाचे 6 महिने, गेल्या वर्ष हे सगळं कोरोनामुळं आणि लॉकडाऊनमुळं त्याला त्याचा फटका बसलेला होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मेट्रोचे मजूर होते ते सुद्धा आपापल्या गावी गेले होते. त्यामुळे कुठंतरी त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळं प्रत्यक्षात तू म्हणतो तसं मेट्रोमध्ये सर्वसामान्य पुणेकर कधी बसेल हे आता आपण सांगू शकत नाही, परंतु या वर्षामध्ये किमान मी जसं म्हटलं की वनाज ते गरवारे कॉलेज हा टप्पा आणि पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये सुद्धा एक छोटासा टप्पा जो आहे तो कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. की हा जो टप्पा आहे हा पूर्णतः एरियल आहे, म्हणजे हा भूमिगत नाहीये. मात्र दुसरा जो टप्पा आहे विशाल, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट, त्याच्यामध्ये मात्र भुयारी मार्ग आहे. आणि विशेष म्हणजे मुठा नदी जी आहे त्या मुठा नदीच्या खालून सुद्धा जो मेट्रोचा मार्ग आहे तो जाणार आहे. म्हणजे शिवाजीनगर पासून ते जवळपास स्वारगेट पर्यंत भुयारी मार्ग असणार आहे. स्वारगेटला एक मोठं स्टेशन तयार होते, म्हणजे जिथं अशी अपेक्षा आहे की एसटी बस स्थानक, पुण्याचं सिटी बस स्थानक, मेट्रो असं सगळं तिकडं एकत्र असेल. त्यामुळं पुणेकरांच्या दृष्टीने आज यासाठी महत्वाचा टप्पा आहे की वनाज ते रामवाडी म्हणजे कोथरूडला साधारणतः वनाज येतं, हा टप्पा इकडे खाली चांदणी चौकापर्यंत देखील वाढवत येणार आहे. आणि येरवड्याचं रामवाडी या 15 किलोमीटरच्या मार्गावरच्या मेट्रोची चाचणी ट्रायल ही आता होते आहे. आणि आपण जसं बघतोय की आता थोड्याच वेळामध्ये या चाचणी जी मेट्रो आहे तिला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी अजित पवार जे आहेत पालकमंत्री ते आलेले आहेत, पुण्याचे महापौर आहेत ते आलेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये ही फुलांनी फुग्यांनी सजवलेली जी मेट्रो आहे ती या छोट्याशा मार्गावरून
म्हणजे वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावरून तिची चाचणी होईल. ही दृश्य आपण बघतो. या दृश्यांमध्ये आपल्याला बघता येईल की थोड्याच वेळात पुणे मेट्रोची जी चाचणी आहे ती कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या दरम्यानची चाचणी जी ती केली जाईल. खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आणि पुण्यातील काही मान्यवर मंडळी जी आहेत ती खास करून आजच्या या मेट्रो ट्रायल करता म्हणून इथे उपस्थित आहेत. परत एकदा आपण अद्वैतकडे जाऊयात. अद्वैत, तसं बघायला गेलं तर किती कालावधी, म्हणजे एकूण जर आपण लक्षात घेतलं तर पुणे मेट्रोबद्दल वारंवार चर्चा झाली, त्याबद्दलचं राजकारण देखील रंगलं. पण अजितदादांनी त्यांच्या एका कार्यक्रमाच्या भाषणात देखील म्हटलं की आम्ही आल्यानंतर या म्हणजे एकूणच प्रोजेक्टला आम्ही वेग दिला. तर किती कालावधी हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी लागला? जर आपण बघितलं तर पहिल्यांदा 2006 साली पुणे महापालिकेच्या सभेमध्ये मेट्रोची चर्चा झाली, परंतु प्रत्यक्ष भूमिपूजन होता 2016, म्हणजे 10 वर्ष लागली. 2016 साली जेव्हा हा प्रोजेक्ट भूमिपूजन झालं तेव्हा अपेक्षा होती की साधारणतः 2020 किंवा 21 मध्ये ती पूर्ण होऊन धावेल. परंतु जर आपण बघितलं की मी सांगितलं की मध्ये जे काही कोरोना संकट आलं, लॉकडाऊन लागलं आणि अख्खं जवळपास 2020 साल तर त्यात गेलं आणि 21 सालाचं पण साधारणतः पहिले आता 6 महिने गेलेलेच आहे. 1.5 वर्ष ह्याचा फटका जो आहे तो असल्यामुळं हे काम जे आहे ते पूर्ण होऊ शकलेलं नाही. आता जे काम झालेलं आहे विशाल, तर ते साधारणतः टक्केवारीच्या भाषेत जर बघायचं म्हटलं तर 40% झालेलं आहे. म्हणजे पुणे ते वनाज ते रामवाडी हा जो टप्पा आहे, या टप्प्याचा हा जो वनाज ते गरवारे कॉलेजचा भाग आहे तो अजून तयार होतोय, त्याची सुद्धा चाचणी झालेली नाही. त्याच्यामधली ही छोटीशी जी मार्गिका आहे त्याच्याची चाचणी होते. दुसरीकडे पिंपरी चिंचवड ते जो स्वारगेट मार्ग आहे त्याचं मात्र काम जोरात सुरू आहे. मी तसं म्हटलं की त्याच्यामध्ये साधारणतः 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. बरोबर, भुयारी मार्गाचं देखील काम जोरात सुरू आहे. त्यामुळं आत्ता असं म्हणू शकतो की आपण साधारणतः 40% काम हे या 5 वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे. अजून 60% काम जे आहे ते व्हायचं आहे. अनेक स्टेशन्स आहेत, स्टेशन्स जे आहेत ती बांधून व्हायची आहेत आणि त्यामुळं आणि जसं 3रा टप्पा आहे जोडे ते शिवाजीनगर, त्याच्या पण भूसंपादनाचं काम सुरू आहे. त्यामुळं आता नक्की हे सगळे तिन्ही कॉरिडॉर जे आहेत ते पूर्ण क्षमतेनं सुरू व्हायला किती वेळ लागेल असा अंदाज सांगता येत नाही. अजित पवार म्हटलं की आम्ही नेमकी तुम्हाला तारीख सांगू शकत नाही, परंतु आपण असं म्हणूयात की समजा पुढच्या 2 वर्षामध्ये जर हे तिन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने जर वाहतूक सुरू झाली तर तो एक मोठा दिलासा असेल. कारण पुणे हे आता आपण बघितलं क्षेत्र म्हणून महानगरपालिकेचं राज्यामध्ये सर्वात मोठं झालेलं आहे मुंबईपेक्षा सुद्धा, आणि इथं लोकसंख्या खूप आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन खूप आहे. पुण्यामध्ये शिकायला येणारे देशाच्या कानाकोपऱ्यातून जगाच्या विद्यार्थी आहेत. बरोबर. त्यानंतर इथं उद्योजक पण आहेत. बरोबर. त्या अनुषंगाने खरं तर पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रो पुणेकरांसाठी लवकरात लवकर उपलब्ध होणं फार गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आपण म्हणू शकतो की आज कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या टप्प्यामध्ये मेट्रोची ट्रायल रन घेण्यात येते. खुद्द पालकमंत्री अजित पवार आणि इतरही नेते मंडळी यावेळी व्यासपीठावरती उपस्थित असल्याचं आपण बघतोय. चला आशा करूयात की पुणेकरांसाठी ही मेट्रो लवकरच प्रवासाकरता उपलब्ध होईल. यानंतर बातमी आहे मुंबई उपनगरातनं विरारमधनं धक्कादायक बातमी अशी येते की विरारमध्ये सशस्त्र हल्ला करत ICICI बँकेवरती दरोडा पडलाय. विरार पूर्व स्टेशन परिसरातली ही घटना आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात 2 महिला कर्मचारी ज्या आहेत त्या गंभीर जखमी झाल्या. सोनं आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. आठ वाजताच्या दरम्यान बँकेमध्ये बँकेचे मॅनेजर आणि कॅशियर हे उपस्थित होते. संपूर्ण स्टाफ हा सायंकाळी 7-7:30च्या दरम्यान निघून गेलेला होता. त्यावेळेस अचानक बँकेचा माजी मॅनेजर त्या ठिकाणी येऊन त्यांनी बँकेमधील कॅश आणि सोनं हे लुटीचा प्रयत्न केलेला आहे. आरोपी ताब्यात घेतलेला आहे. गुन्ह्याचा दाखल होत आहे. एवढीच प्राथमिक सर, माहिती याच्यामध्ये 2 महिला कर्मचारी ह्या जखमी झाल्यात, एकीचा डेथ सुद्धा झालाय अशी माहिती. बरोबर आहे. दोघींनाही एक संजीवनी हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलेलं आहे. त्या ठिकाणी देखील स्टाफ आहे आणि ज्या कॅशियर आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहे. परंतु मॅनेजर यांच्या प्रकृतीबाबत अद्याप मला देखील पूर्ण माहिती मिळालेली नाही.
यहाँ पे हमारा होटल है, तो यहाँ पे चिल्लाने की आवाज़ आई, तो हम लोग ने आके देखा कि यहाँ पर किसी एक आदमी को पकड़ा है। तो आने के बाद पता चला कि बैंक लूटी गई है, जो आईसीसी बैंक है वो लूटी गई है, तो उसको पब्लिक मार रही थी। तभी मैं वहाँ पे आके देखा तो ऐसा पता चला कि उसके पास एक बैग था और 2 पेटी थे, तो बैग में सोना भर के था। तो वो हम लोग ने, स्थानीय लोगों ने, एटीएम, आईसीसी बैंक का एटीएम है उसके बाजू में, एटीएम में रखा गया। उसके बाद में देखा गया कि एक औरत जख्मी थी, उनको नज़दीकी हॉस्पिटल में भेजा गया। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याबरोबर आहे. विजय, जसं पोलीस अधिकारी सांगतायत की संध्याकाळी 7-7:30 पर्यंत सगळे कर्मचारी जे होते बँकेतले ते निघून गेले होते. एक कॅशियर होता आणि आणखीन एक कर्मचारी होता. त्यावेळी खरं तर हे चोर आतमध्ये घुसले आणि त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकूणच हा सगळा प्रकार पाळत ठेवून केला गेला आहे का असं म्हणता येईल? विशाल, हे धक्कादायक बाब म्हणजे असे माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून की हा जो दरोडेखोर आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून हा पहिला याच बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता अशी माहिती मिळालेली आहे. आणि त्यांनी हा प्लॅन आखलेला आहे. आणि सुदैवाने या ठिकाणी जे आरोपी होते त्यांना पकडण्यात लोकांना यश आलेलं आहे. लोकांनी पकडून त्यांना पोलिसांकडे दिलेलं आहे. यामध्ये दुर्दैवी एका महिलेचा जी उपव्यवस्थापक होती तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये एक महिला जी आहे ती जखमी आहे, तिच्यावरती आता उपचार सुरू आहेत. विशाल, धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल. विरारमधला हा सगळा प्रकार आपण बघतोय आणि ह्या संपूर्ण दरोड्याचं प्लॅनिंग ज्यांनी केलं होतं तो खुद्द या बँकेचा एक माजी मॅनेजर असल्याची बाब आता तपासातनं समोर येते. पुढे पाहूयात. बातमी आहे कोल्हापूरमधनं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता आज सकाळी कोल्हापुरात येत आहे. सकाळी बरोबर 10 वाजता म्हणजे साधारण 2-3 तासांनी ते कोल्हापुरात पोहोचतील. 2:15 वाजता पुन्हा ते मुंबईला रवाना होणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा यापूर्वी हवामान विभागानं जर आपण बघितलं रेड अलर्ट दिल्यानं रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूरस्थिती संदर्भात आढावा बैठक देखील घेतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल अशी माहिती कळते. त्यामुळे बरोबर 10 वाजता कोल्हापूरमधल्या पूरस्थितीची पाहणी करण्याकरता म्हणून मुख्यमंत्री कोल्हापुरात पोहोचतील. त्यानंतर त्यांची आढावा बैठक होईल आणि आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन काही पॅकेजची घोषणा ते करतायत का, कोल्हापूरमध्ये काय नुकसान झालेलं आहे या संदर्भात काय विचार केला जातोय, काय मदत दिली जाते याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे ते मांडतील का, हे आता जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पुन्हा एकदा कोल्हापूरने पूर बघितलेला आहे. जर गेल्या काही कालावधीत आलेली पूरस्थिती आपण लक्षात घेतली तर त्या तुलनेत यंदाचा पूर हा अत्यंत भीषण होता अशी भावना देखील कोल्हापूरकरांच्या वतीने व्यक्त करताना आपल्याला जाणून घेता आली. त्यांनी तशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीत खरं मुख्यमंत्र्यांचा दौरा होणं फार महत्त्वाचं होतं. हवामान विभागानं यापूर्वी रेड अलर्ट हा देऊ केलेला होता म्हणून त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. पण आता त्यांचा दौरा हा निश्चित झाल्याचं कळतंय. बरोबर 10 वाजता कोल्हापूरमध्ये ते पोहोचतील. त्यानंतर पूरस्थिती भागाची जी आहे पाहणी करतील, काय काय नुकसान झालं याबद्दलची माहिती जाणून घेतील. मग जिल्हाधिकारी आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांची एक आढावा बैठक होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करतायत, काय माहिती देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर आहेत. संदीप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरमधली पूरस्थिती, झालेलं नुकसान सगळं जाणून घेण्याकरता, पाहणी करण्याकरता येत आहेत. कसा असणार आहे त्यांचा दौरा? विशाल, साधारणतः 8:45च्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचं जे निवासस्थान आहे मातोश्री मुंबईमधलं तिथून रवाना होतील. त्यानंतर ते मुंबई एअरपोर्टला येतील आणि तिथून खास विमानानं ते 10 वाजता साधारणतः कोल्हापूरच्या विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते बाय कार शिरोळ तालुक्यातल्या नृसिंहवाडीकडे रवाना. ठिकाणी सगळ्यात महापुराचा फटका बसलेला आहे. अजूनही नृसिंहवाडी गावामध्ये जवळपास 7 ते 8 फूट पाणी आहे. तिथं सगळं पूरबाधित जो भाग आहे त्या सगळ्या भागाची ते पाहणी करतील आणि पुन्हा 12 वाजता ते कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शाहूपूर इथली जी 6वी गल्ली आहे, ज्या व्यापारी पेठेला मोठा फटका बसलेला आहे पुराचा, तिथं ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर पंचगंगा हॉस्पिटल ते म्हणजे गंगावेश जो परिसर आहे तिथून शिवाजी पूल ह्या भागाकडे ते पाहणी करणार आहेत गाडीतूनच. आणि शिवाजी पुलावर येऊन देखील पंचगंगा नदीची तिथली जी पूरबाधित परिस्थिती आहे त्याची देखील ते पाहणी करणार आहेत. आणि नंतर 1:30 वाजता साधारणतः
ते सर्किट हाऊसला म्हणजे शासकीय विश्रामगृहाकडे येतील कोल्हापूरमधल्या, आणि 2 वाजता आढावा बैठक एक चालू होणार आहे, ज्या बैठकीला सगळे अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातले उपस्थित असणार आहेत. आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन दुपारी 3 वाजता मुंबईला रवाना होणार आहेत. आता त्यांच्यासोबत आज पालकमंत्री सतीश पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह सगळे अधिकारी आज उपस्थित असणार आहेत. एक तर पॅकेजची घोषणा अजूनही झालेली नाही. त्यात मुख्यमंत्र्यांचा यापूर्वी 2 वेळा दौरा विशाल रद्द झालेला आहे. खराब हवामानामुळे त्यांना फटका बसला होता. हेलिकॉप्टर विमानानं ते येऊ शकत नव्हते. आणि दुसरा एक योगायोग असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते देखील आज कोल्हापूरमध्येच आहेत. गेल्या 3 दिवसांपासून त्यांचा सातारा, सांगली, कोल्हापूर असा पूर्व क्षेत्राचा 3 जिल्ह्यांचा दौरा सुरू आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील दौरा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. चिखली गावात ते भेट देणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर शहरातल्या काही पॉईंट्सवर देखील काही पाहणी करणार आहेत. आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद 2 वाजताच होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा एक योगायोग म्हणावा लागेल. पण एकीकडे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहावर होणार आहे विशाल, आणि देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद मात्र एका खासगी हॉटेलच्या हॉलमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळा हे दोन्ही नेते बोलणार का की मागे पुढे त्यांच्या पत्रकार परिषदा होतात याची उत्सुकता माध्यमांना आहे आणि कोल्हापूरवासियांना देखील आहे. विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघंही कोल्हापूरच्या दौऱ्यावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बघूयात आजच्या या सगळ्या दौऱ्यानंतर जी पत्रकार परिषद मुख्यमंत्री घेतात त्या पत्रकार परिषदेत ते काही महत्त्वाची घोषणा करतात का. पुढे बघूयात. राज्यातल्या नागरिकांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची माहिती दिली आहे, ज्यामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. तर 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. तेव्हा 11 जिल्हे कोरोनाच्या 3ऱ्या टप्प्यात असल्याचं आपण बघतो. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहे. शनिवारी ही दुकानं खुली राहणार आहेत. रविवारी अनलॉकचे नियम लागू राहतील. त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं कळतंय. पण काल आरोग्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बरोबर जी बैठक घेतली त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं म्हटलंय. तर 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. आता हे 25 जिल्हे कोणते हे लवकरच याबद्दल जाहीर केलं जाईल. पण सध्या आपण बघतोय की कुठे लॉक कुठे अनलॉक हे जर आपण जाणून घेतलं तर हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नंदुरबार, त्याचबरोबर नाशिक आणि उस्मानाबाद देखील जर आपण पाहिलं तर परभणीही, वाशिममध्ये देखील जर आपण लक्षात घेतलं तर काही नियम जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये आपण पाहिलं, कोल्हापूर निर्बंध अजूनही कायम आहेत. सांगलीमध्ये देखील निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. साताऱ्यात देखील तीच परिस्थिती आणि पालघरमध्ये देखील नियम लागू आहेत. पंचवीस जिल्हे जे साधारणपणे स्टेटच्या ॲव्हरेजच्या जे कमी आहे, म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट असेल किंवा ग्रोथ रेट असेल, ह्या तुमच्या जो वाढीचा दर, कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर आणि पॉझिटिव्हिटी रेट या दोन्हीमधल्या जे खूप कमी आहेत, असे 25 जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रकारे शिथिलीकरण, संपूर्ण रेस्ट्रिक्शन्सचं म्हणजे निर्बंधांचं करण्याचं निर्णय झालेला आहे किंवा ते करावं अशा पद्धतीचं सकारात्मक पद्धतीची चर्चा नक्कीच झालेली आहे. ज्या लेवल 3 मध्ये शनिवार रविवार टोटल बंद असं होतं, तर शनिवार रविवार बंदच्या ऐवजी आता शनिवारी 4 वाजेपर्यंत चालू राहील, रविवार फक्त बंद राहील. किंवा प्रामुख्याने जर तुम्ही असं म्हणाल तर शॉप्स जे आहेत ते शॉप्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमा हॉल्स या सगळ्या गोष्टींना काही एकदम जे बंद आहेत तर ते 50% ठेवून सगळे जे काही कर्मचारी आहेत ते सगळे 100% वॅक्सिनेट झाले पाहिजे अशा स्वरूपाचे काही बंधनं घालून आपण ह्या सगळ्या चालू करण्याच्या संदर्भाने सुद्धा एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे. जे काही लोकल्स आणि ह्या सगळ्या संदर्भाने 2-3 प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले. काही असेही होते की बाबा काही
ज्यांना 2 डोस झाले त्यांना आपण चालू करता यावं का, पण ते करायचं जर म्हटलं तर एवढं तपासणीची यंत्रणा आहे का? तर या सगळ्या संदर्भाने एकच आहे की कदाचित रेल्वेच्या संदर्भाने आणखीन रेल्वे अथॉरिटीशी पण चर्चा करून तो निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल. 11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सोलापूर, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर हे 5 जिल्हे आणि कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्याचबरोबर पालघर हे 4 जिल्हे आणि मराठवाड्यातला बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर असे 11 जिल्हे आहेत की ज्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण कुठलेही निर्बंध शिथिल करत नाहीत. आणि यानंतर थेट परत एकदा आपण जाणार आहोत पुण्यात. पुण्यामध्ये मेट्रोची ट्रायल रन आज घेण्यात येते आणि यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन जे इथे करण्यात आलेलं आहे. यावेळी पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या उपस्थितीत आणि ही पुणे मेट्रोची आपण बघतोय ट्रायल रन जी आहे ती केल्या जाते. पुणे मेट्रोच्या या चाचणीनंतर म्हणजे कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या टप्प्यामधली ही मेट्रोची ट्रायल रन जी ती केली जाते. स्टेशनकडे टप्प्याटप्प्यानं ह्या अशा पद्धतीच्या ट्रायल रन होत राहणार आहेत आणि लवकरच हा प्रकल्प त्यामुळे अर्थात आता पुणेकरांना प्रतीक्षा आहे ती मेट्रो प्रवासाची, की प्रत्यक्ष प्रवासाकरता म्हणून मेट्रो ही पुणेकरांसाठी केव्हा उपलब्ध होईल. कारण सध्याला पुण्यामध्ये वाढणारी गर्दी, वाहतुकीचा खोळंबा आणि एकूणच सगळी परिस्थिती लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचा पर्याय पुणेकरांसाठी असणं फार आवश्यक आहे. तसं बघायला गेलं तर पुणे मेट्रोची चर्चा झाल्यानंतर साधारण 10 वर्षांनी या पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. आता या क्षणापर्यंत पुणे मेट्रो जी होती ती पुणेकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होणं आवश्यक होतं, पण लॉकडाऊनचा कालावधी असेल, मधल्या सगळ्या कालावधीत मेट्रोचे सगळं काम पूर्ण करण्याकरता तंत्रज्ञ, कामगार हे उपलब्ध नसणं, या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे ही मेट्रो रखडली होती. अखेर या मेट्रोची ट्रायल रन जी आहे त्याची पहिली ट्रायल रन आज सुरू करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता असं आपण म्हणू शकतो की लवकरच पुणेकरांच्या सेवेमध्ये ही मेट्रो उपलब्ध होईल. खुद्द अजित पवार या सगळ्या कामकाजावरती लक्ष ठेवून होते. अर्थात लवकरात लवकर या पुणे मेट्रोची ट्रायल रन व्हावी या दृष्टीने त्यांचा आग्रह होता. आज वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी केली जाते आणि जसं का ज्या प्रकारे आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी याविषयीची माहिती दिली, सध्या पुणे हे क्षेत्र म्हणजे महापालिका क्षेत्राच्या दृष्टिकोनातनं पुणे देखील हे महाराष्ट्रातल्या इतर क्षेत्रांपैकी सगळ्यात मोठं क्षेत्र म्हटलं जात आहे. पुण्याचा विस्तार होतोय, महापालिका क्षेत्रामध्ये काही नवीन गावांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवास व्यवस्थेत मेट्रोचा पर्याय जो आहे तो उपलब्ध होणं, या मेट्रोचा देखील शहरामध्ये ठिकठिकाणी विस्तार होणं, कारण सध्या पुण्यामध्ये ठिकठिकाणी मेट्रोच्या टप्प्याची कामं जी ती पूर्ण केली जात आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, आता ही ट्रायल रन जी आहे त्याची तर सुरुवात करण्यात आली आहे, पण आता पुढे काय हा पुणेकरांचा प्रश्न आहे. विशाल, जसं आपण सुरुवातीला पण बोललो की एक महत्वाचा टप्पा जो आहे पूर्ण झालेला आहे. वनाज हा जो 15.7 किलोमीटरचा मार्ग आहे त्यातल्या साधारणतः 3.5 किलोमीटरचा जो टप्पा आहे वनाज ते आयडियल कॉलनी म्हणजे आनंदनगर नावाचं स्टेशन असतं, तिथं ही नुकतीच ट्रेन जी आहे ती चाचणी करता रवाना झालेली आहे. अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या चाचणीला सुरुवात केली. याच्या आधीही मी म्हटलं तसं एक चाचणी झाली होती, परंतु ती रात्री उशिरा झाली होती. आता ती दिवसा चाचणी झालेली आहे आणि काही दिवसांनी किंवा काही महिन्यामध्ये गरवारे कॉलेजपर्यंतचा जो टप्पा आहे महत्वाचा तो पूर्ण करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न असेल. त्याच्यानंतर ती मुठा नदीमधून अर्थात हा उन्नत मार्ग आहे, हा जो मार्ग आहे वनाज ते रामवाडी हा भुयारी किंवा भूमिगत मार्ग नाही आहे, हा संपूर्ण एरियल मार्ग आहे, उन्नत मार्ग आहे. त्या सगळ्या मार्गाची जी म्हणजे काम आहेत ती त्याने वेग धरलेला आहे. कारण म्हणजे जसं म्हटलं की कोरोना असेल किंवा लॉकडाऊन असेल त्याचा मोठा फटका या कामाला बसला होता. मजूर देखील परप्रांतीय बरेच होते, ते आपल्या गावी गेले होते. परंतु दुसरा टप्पा जो आहे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट त्याला सुद्धा जोमाने सुरुवात झालेली आहे. तिथं सुद्धा आतापर्यंत 2 चाचण्या ट्रायल ज्या आहेत त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्या मार्गावरती जवळपास
5 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी आहे, म्हणजे जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे शिवाजीनगर तिथून ते स्वारगेटपर्यंत भुयारी मार्ग असणार आहे. त्याचंही काम जोरात सुरू आहे. त्यामुळं आणि तिसरा जो आहे तो हिंजवडी ते शिवाजीनगर हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुणे हे IT शहर आहे. हिंजवडी सगळं IT पार्क आहे आणि तिथून जे सगळे लाखो इंजिनियर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स किंवा IT इंजिनियर्स, ते सगळे लोक शहरातून ये जा करत असतात आणि मोठ्या वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे एकूणच पुण्याची लोकसंख्या बघता, दुचाकींची संख्या बघता, वाढती चारचाकींची संख्या बघता, बरोबर, पार्किंगचा प्रॉब्लेम बघता, हा जो एक अत्यंत ज्वलंत वाहतूक कोंडी आणि कचरा कोंडी, आपल्याला माहिती आहे की पुण्याला भेडसावला हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. महत्त्वाचे प्रश्न. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मेट्रोची ही पहिली ट्रायल रन होणं हा पुणेकरांसाठी दिलासा म्हणता येईल. पण अजूनही पुणेकरांना काही दिवस मेट्रो त्यांच्या सेवेत उपलब्ध होण्याकरता म्हणून, प्रवासाकरता उपलब्ध होण्याकरता म्हणून वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर सकाळच्या बातम्यांमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबईत पुन्हा एकदा कास्टिंग काउचचं प्रकरण घडलंय. नवोदित अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे आणि ही मागणी करणाऱ्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलंच चोपलंय. गिरीश यादव, गिरालाल यादव, राहुल यादव असे 3 जण आहेत, ज्या तिघांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार चोप दिलाय. यांनी एका नवोदित अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी केली. ठाण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय. चित्रपट सृष्टीतलं हे धक्कादायक वास्तव आपण बघतोय, जे वारंवार कुठल्या ना कुठल्या निमित्ताने समोर येताना दिसतंय. कास्टिंग काउच हा प्रकार खरं आत्ताच घडतोय असं म्हणता येणार नाही, पण तो थांबलेला देखील नाही. काही नवोदित अभिनेत्रींकडे चित्रपटात तुला संधी देतो किंवा मालिकेत तुला संधी दिली जाईल असं सांगून त्यांच्याकडे त्या बदल्यात शरीर सुखाची मागणी करताना दिसतात. आणि यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.